कोल्हापूरकरांनो तयार राहा, कारण तुमच्या शहरात लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जल्लोष रंगणार आहे. होय, करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे तब्बल 32 एकर जागेवर उभे राहणार आहे भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दिलाय. क्रीडा पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरासाठी हा ऐतिहासिक निर्णय मानला जातोय. विकासवाडी येथे 12 हेक्टर 76 आर म्हणजे सुमारे 32 एकर शासकीय जमीन स्टेडियम उभारण्यासाठी देण्यास मंजुरी देण्यात आली. ही जमीन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला विनामूल्य, महसूल मुक्त आणि कब्जे हक्काने देण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला कराराद्वारे ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या स्टेडियमचा संपूर्ण खर्च कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन उचलणार आहे. यासाठी तब्बल 150 कोटीपेक्षा जास्त निधीची गरज लागणार आहे. कोल्हापुरात याआधी 80च्या दशकात छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना रंगला होता. मात्र त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना इथे झाला नाही, कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम इथे उपलब्ध नव्हतं. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू हे स्वप्न पाहत होते. आता ते स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. या स्टेडियममुळे केवळ कोल्हापूरच नाही, तर सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नव्या खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आपल्या जवळच उपलब्ध होणार आहे. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी या निर्णयाला क्रीडा क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड म्हटलंय. तर आमदार अमल महाडिक यांनी सांगितलंय की कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला नवी उभारी देणारा हा एक महत्वाचा निर्णय आहे. कोल्हापूरच्या क्रिकेट इतिहासात आता नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. क्रिकेटच्या नकाशावर कोल्हापूरची ओळख अधिक ठळक होणार आहे. आता प्रश्न एकच आहे, पहिला आंतरराष्ट्रीय सामना कोल्हापुरात कधी रंगणार आहे? तुम्हाला काय वाटतं? कोल्हापूर भारताच्या क्रिकेट नकाशावर मोठं स्थान मिळवेल का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.